नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. आज सकाळी सकाळी छान अशी रेसिपी तयार करायला घेतली. म्हणजे काय तर दुधातला साबुदाणा. आता इतकं ऊन पडतंय ना सध्या, आणि ऊन पडतंय आणि कामासाठी बाहेर जावंच लागतं. ऊन लागलं की पोटात अगदी कळ निघते आणि जुलाब होतात. त्यामुळं मी काय केलं आहे, आहोंचं जरा पोटामध्ये सकाळी सकाळी खूप कळ निघत होती आणि जुलाबसुद्धा झाला होता. मग आजी नाही काय करायच्या, असं काही साबुदाणा दुधातला करायच्या. मग हा साबुदाणा सकाळी आमोशापोटी खाल्लं की अगदी पोट बरं राहायचं. मग मी याच्यासाठी 2 वाट्या पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं साबुदाणा रात्री भिजत घातलेला टाकला आणि छान उकळी आली की परत दूध ॲड केलं. आता ताजं दूध याच्यामध्ये गाळून टाकलं. आपण जर शिळं दूध टाकलं तर हे नक्की साबुदाण्यातले दूध नासतं, पण अजिबात नासलं नाही आणि हे एकदम साबुदाणा छान असा फुगला. आता इकडं थोडीशी उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची. साखर टाकली की साबुदाणा व्यवस्थित छान उकळून घ्यायचा परत. मग आता हा साबुदाणा जितका शिजल तितका खायलासुद्धा खमंग लागतो. आता हा साबुदाणा तर तयार झाला आहे. तुम्हीसुद्धा जर ऊन लागला असेल तर नक्की असा साबुदाणा बनवून खाऊ शकता. आता हा साबुदाणा थोडासा थंड झाला की याच्यामध्ये 2 चमचे तूप ॲड करायचं आणि हा पेशंटला खायला द्यायचा. आता आपणच ऐकूया यांच्या तोंडून कसा झाला. कसा झालाय साबुदाणा. नाश्ता झाला आणि घरच्यांचं सगळं आवरलं. आता निघाले मी दुकानाकडं, कारण आजची शेवटची तारीख आहे लग्नतीत आणि संध्याकाळचं लग्न होतं. मला पण एक बाहेर जायचं होतं वैजापूरला. त्याआधी मला 8 ते 9 साड्या अर्जंट द्यायच्या होत्या. मग 12 वाजेपर्यंत साड्या दिल्या. 1 वाजता गावाकडं आले. गावाकडून सगळी जॉईंट फॅमिली जाणार होती. कुठं तर वैजापूरला लग्नाला. आता लग्न कोणाचं आहे ते तुम्हाला सांगतेच. ज्या की आपल्या अनुराधाताई आहेत फुलंब्रीच्या आमदार, त्यांच्या पुतण्याचं. त्यांचं आमचं नातं काय तर आहोची मेवणी आहे, त्यांचा मुलगा म्हणजेच अनुराधाताईचा पुतण्या आहे. मग आता मी तर घरून साधं सिंपल आवरून आले होते. 7 साड्या पिको फॉल केल्या 12 वाजेपर्यंत आणि मग निघालो आम्ही. आले तर मग छान असं सिंपल आवरून घेतलं. जी इंस्टाग्राम व्हायरल साडी आहे ती मी वेअर केली होती आणि खूप छानसुद्धा दिसत होती. मग आता वैजापूरचा प्रवास हा 2 ते 3 तासाचा होता. अगदी सगळे सोबत होतो, गप्पा-चप्पा मारल्या आणि हा प्रवास कळत नकळत इतका लवकर झाला आणि आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो. लग्न खूप मोठं होतं. आता इकडून वैजापूरचे जे काही आमदार आहेत त्यांचा पुतणी होती आणि अनुराधाताई जे काय आहेत फुलंब्रीच्या आमदार, तर त्यांची पुतण्या होता. असं काही लग्न होतं. दोन्ही साईडचे सगळे पार्ट्या छान होत्या आणि लग्नसुद्धा खूप छान होतं. त्याआधी आमचं दिदूबाळसुद्धा खूप सुंदर दिसत होतं. बरं ताईंनो, मागच्या काही 6 महिन्यापूर्वी माझ्या ह्या भाषेचं तुम्ही लग्नाचे जे काही व्हिडिओ आहेत ते पाहिले असतील आपल्या चॅनलवर. त्या तुम्हाला हाय करत आहेत. बरं ताईंनो, माझ्या नणंदबाईला हे सगळे माणसं खूप छान भेटले. खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच. त्यांच्या सासूबाई, जावई बापू खरंच भासं जावई खूप छान आहेत आणि स्वभाव मनमोकळे आहेत त्यांचे. ते सुद्धा सगळे लग्नाला आले होते. हरिनामाच्या जयघोषामध्ये नवरदेव नवरीची एंट्री झाली. पूर्वी आपण काय करायचो, फक्त लग्नाला DJ वाजायचो. आता तसं राहिलं नाही. आपण आता हळदीला सुद्धा DJ वाजवतो. यांनी असं न करता नवरदेवचा परण्यासुद्धा असा मिरवला हरिनामाच्या जयघोषामध्ये आणि एंट्रीसुद्धा नवरदेव नवरीची तशीच केली. त्यानंतर आता तुम्हाला भाषण ऐकायला भेटणार आहे. तर कोणाचं, अनुराधाताईंनी त्यांनी सगळे जे काही नातेवाईक आले त्यांचे 2 शब्दात आणि विविध क्षेत्रामधून उद्योजक असतील, शेतकरी बंधू असतील, आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ काढून आज वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात. त्याबद्दल मी दोन्ही परिवारांच्या वतीने आपलं खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आजचा हा शाही विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या संस्कृतीचं जतन करत आपण चांगल्या पद्धतीने एक शाही विवाह सोहळा आपण करू शकतो, हे आज आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. कारण आजची आपली
विवाहाची पद्धत बघितली, पूर्वी आपण फक्त लग्नाला डीजे वाजवायचं, पण आता या वाईट प्रथेमध्ये आपण एक पाऊल पुढे टाकलं. आता हळदीला सुद्धा आपली हळद सुद्धा डीजे शिवाय होत नाही. आणि डीजे म्हटलं की तिथे प्रत्येक लग्नामध्ये जी मुलं असतात, प्रत्येक लग्नामध्ये 20 ते 50 मुलं बिघडल्याशिवाय तिथे राहत नाही. त्यामुळे आज आपण आपल्या हरिनामाच्या जयघोषामध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपत, वारकरी संपदा जपत, त्याचं जतन करत आणि साधू संतांच्या आशीर्वादाने अतिशय चांगल्या पद्धतीने आपण विवाह सोहळा साजरा करू शकतो. एवढंच आपण सर्वांनी इथून आपण लक्षामध्ये ध्यानामध्ये घेऊन जायचं आहे, एवढी विनंती आपणा सर्वांना करते. आणि आपण सर्वांनी आपला प्रवर्तते सावधान उपाध्या सावचित्त बरं ताईंनो, लग्न तर छान झालं, लग्नसुद्धा लागलं आणि ह्या लग्नाची पद्धत मला खूप आवडली. बरं, आम्ही सगळे तर ह्या लग्नाला आलो आणि ह्या लग्नात जे काही शिकायला भेटलं ते तुमच्यासोबत शेअर केलं. ताईंनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजचं लग्न कसं वाटलं नक्की मला एक कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडलास तर प्लीज लाईक करा. आजचा व्हिडिओ एवढा छान होता आणि असं काही लग्न मी माझ्या म्हणजे जीवनामध्ये पहिली वेळेस पाहिलं. हरिनामाच्या जयघोषामध्ये नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि खूप आनंद होता. नवरदेव नवरी सगळ्यांचे आभार व्यक्त करतायत हात जोडून. तर ताईंनो, भगवासुद्धा खूप छान फडकत होता. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी.